नमस्कार मित्रांनो, पुणे टू तिरुपती रोड ट्रिप सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात की आपण पुणे टू तिरुपतीपर्यंत कसे पोहोचलो. या व्हिडिओमध्ये आपण तिरुमाला मधील स्टे आणि बाकी इतर प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन आहेत. एक तर आपण तिरुपती म्हणजे तिरुमालाच्या पायथ्याशी थांबू शकतो किंवा डायरेक्ट तिरुमालामध्ये आपल्याला गेस्ट हाऊस बुक करावं लागतं. आम्ही तिरुमालामध्ये गेस्ट हाऊस बुक केलेलं, ज्याचं रेंट होतं 1700 रुपीज पर डे, ज्यामध्ये 6 लोक राहू शकतात. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो गेस्ट हाऊसची रूम कशी होती. रूम नीट अँड वेल मेंटेन होती. त्यामध्ये आम्हाला एक किंग साईज बेड, ड्रेसिंग टेबल विथ मिरर, एक सोफा आणि एक एक्स्ट्रा बेड दिलेला. रूमला अटॅच्ड एक प्रशस्त असं वॉशरूम होतं, ज्याच्यामध्ये एक वेस्टर्न प्लस इंडियन टॉयलेट आणि गरम पाण्यासाठी गिझर दिलेला. गेस्ट हाऊसमधून बाहेर पडताच आपल्याला फ्री बस सेवा मिळते, ज्या भाविकांना गेस्ट हाऊसपासून मंदिरापर्यंत, दर्शन रांगेपर्यंत किंवा प्रसादालयापर्यंत निःशुल्क सेवा देतात. बसने 2 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही मंदिराशेजारील मार्केट एक्सप्लोर केलं. त्याच्यामध्ये भगवान बालाजीच्या मूर्ती आणि अनेक गोष्टी उपलब्ध होत्या. सोलापूर आम्ही महाराष्ट्राचे फॅमिली आहे आणि ओके शूटिंग चालू आहे. हो ठीक आहे, झालं जेवण. मार्केट फिरून झाल्यानंतर आम्ही प्रसादालयाकडे वळलो, ज्याचे टायमिंग आहे ब्रेकफास्टसाठी 8 to 10:30 इन मॉर्निंग आणि लंचसाठी आहे 10 to 4 PM इन इव्हनिंग आणि डिनरसाठी आहे 5 PM to 10:30 इन अ नाईट. If you like this video, then please like, share and subscribe to the channel. Thank you.